रोटरीचं. हे सर्व विश्वमध्ये नंबर 1 डिस्ट्रिक्ट आहे आणि आपलं रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट इलेक्ट कोले इंका जे आलेले आज त्यांनी सांगितलं की त्यांचं नेतृत्वात कमीत कमी 30% रिप्रेझेंटेशन होणार आहे आणि त्याच्यासाठी ते ऑलरेडी अपॉइंटमेंट सुरू केलेलं आहे आणि त्यांचं RI बोर्डमध्ये मोर दॅन 30% अपॉइंट केलेलं आहे. पण आता काय आमचा दृष्टिकोन आहे की रोटरीमध्ये रिझर्वेशन करून स्त्री येणं महत्त्वाचं नाही आहे. विथ रिझर्वेशन क्वालिफाय होऊन आपल्या काबिलियतमध्ये प्रूव्ह करून यायला पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे. कारण रोटरीमध्ये आम्ही जेव्हा मेंबर्सला घेतात ते त्यांना अकम्प्लिशमेंट काहीतरी पाहिजे, ते त्यांच्या फील्डमध्ये त्यांचा अचिव्हमेंट पाहिजे असं विमेन किंवा मेनला आम्ही घेतात. नुसतं रेप्रेझेंटेशनसाठी ट्रान्सजेंडर रेप्रेझेंटेशनसाठी विमेन असं घेण्याचे काही महत्त्व नाही. दे हॅव टू बी क्वालिफाईड. ओलांच्यानी मध्ये त्यांच्या भाषणामध्ये संवेदना प्रकट करताना म्हटलं की आपल्याला सुशिक्षित महिलांची पदावर जास्त गरज आहे. हे नेमकं असं वक्तव्य त्यांच्याकडून का आलं? मी समजलं नाही. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये काय सांगितलं की आपल्याला एज्युकेटेड वुमेन मोठ्या क्वालिफाईड पाहिजे. ते वक्तव्य नेमकं का आलं? कारण रोटरीला नेतृत्व करणाऱ्या ज्या महत्त्वाच्या महिला आहेत त्यांच्या पातळीवरच्या त्या सगळ्या हायर एज्युकेटेड आहेत. म्हणजे क्वालिफाईड म्हणजे डिग्री नाही का सांगतात ते सक्सेसफुल बिझनेस विमेनसुद्धा होऊ शकतात. सक्सेसफुल कॉर्पोरेट लॅडरमध्ये चांगलं केलं ते पण होऊ शकतात. असं नाही क्वालिफाईड की डॉक्टर पाहिजे, इंजिनियर पाहिजे, लॉयर असं नाही. त्यांचा केपेबिलिटी त्यांना दाखवायला पाहिजे. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड असं असायला पाहिजे की त्याच्यात काबिलियत आहे, मग त्यांना ते येऊ शकतं. म्हणजे जर रोटरीमध्ये जर महिलांना पुढे यायचं असेल तर त्यांच्यामध्ये काय ॲबिलिटी असाव्यात असं तुमच्या रोटरीचं ठरलं? एक तर त्यांचं मी जसं सांगितलं रेकमेंडेशन पाहिजे. रोटरीमध्ये डायरेक्टली अप्लाय करून कोणी येत नाही. आपण कुणाला तरी जर आपल्या ओळख आहे आणि आपल्याला माहिती आहे की कॅरेक्टर चांगलं आहे, ते प्रोफेशनमध्ये चांगलं आहे किंवा बिझनेसमध्ये चांगलं आहे आणि त्यांना इंटरपर्सनल स्किल्स वगैरे काबिलियत चांगलं आहे आणि लिडरशिप थोडं दिसते आपल्याला आणि सेवा करण्याची भाव जे आहे ते चांगलं आहे आणि लोकांबरोबर बोलणं वगैरे ते असं चांगलं पाहिजे, मग ते लोक येतात. आणि ते पण आल्यावर एक प्रोसेस असतात रोटरीमध्ये. त्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म अप्रूव्ह व्हायला पाहिजे बोर्डमध्ये. प्रत्येक रोटरी क्लबमध्ये पण बोर्ड आहे. ते लोक पण आणि ते विचारणार कुणालाही माहिती आहे का की काय त्यांचं अगेन्स्ट काहीतरी आहे का, कसं आहे त्यांचं हे, मग नंतर ते आतमध्ये घेतात. मॅडम आपलं नाव सांगा आणि आपलं पोस्ट. मी डॉक्टर इंदुमती गोपीनाथन आहे, प्रोफेशनली पॅथॉलॉजिस्ट आहे आणि आता 28-29चं निवडून आलेलं आहे DGMD म्हणून. थँक्यू.